नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण म्हणजे मागच्या 12 महिन्यातले जे काही सगळे महत्त्वाचे पुरस्कार आहेत ते ऑनलाईन स्वरूपामध्ये कव्हर केलेत. लेक्चर शेवटपर्यंत बघा, नक्कीच तुम्हाला या व्हिडिओ लेक्चरचा जो काही फायदा आहे तो होताना दिसून जाईल. आणि चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, एक सपोर्ट त्या ठिकाणी करायचा आहे. अशा स्वरूपाचे क्वालिटी व्हिडिओ तुमच्यापर्यंत येत जातील. सुरुवात करूयात. लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार 2026 ने कोणाला सन्मानित केलं जाणार आहे असा प्रश्न आपल्या समोर होता. तर या प्रश्नाचं उत्तर असेल कैलास सत्यार्थी. लक्षात ठेवा, यांना 2026चा लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार मिळालेला आहे. 2025 वर्षाचा जो काही हा लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार होता तो मंगलम बिर्ला यांना त्या ठिकाणी प्रदान करण्यात आलेला होता. त्यानंतर पुढे जाऊयात. 35वा सरस्वती सन्मान 2026 कोणाला त्या ठिकाणी मिळालेला आहे. तर या प्रश्नाचं उत्तर असेल रामकुमार मुखोपाध्याय यांना त्यांच्या हरा पार्वती कथा या कादंबरीसाठी 35वा सरस्वती सन्मान जो आहे तो त्या ठिकाणी मिळालेला आहे. रामकुमार लक्षात ठेवायचंय. ओके, सरस्वती राम अशी तुम्हाला नावं लक्षात ठेवायचे आहेत. त्यानंतर बघा, 2026 सालचा प्रतिष्ठित स्टॉकहोम जल पुरस्कार किंवा त्यालाच आपण काय म्हणतो, पाण्याचा नोबेल असं त्या ठिकाणी म्हणतो, तो पुरस्कार कोणाला त्या ठिकाणी मिळालेला आहे. तर कावेह मदानी यांना त्या ठिकाणी 2026चा प्रतिष्ठित स्टॉकहोम जल पुरस्कार किंवा पाण्याचा नोबेल जो आहे तो त्या ठिकाणी कावेह मदानी यांना मिळालेला आहे. तर लक्षात ठेवा, जल पुरस्कार त्यालाच पाण्याचे नोबेल म्हणून सुद्धा ओळखलं जातं. पुढे बघा, पुढचा प्रश्न आहे 68व्या ग्रॅमी पुरस्कार 2026 मध्ये अल्बम ऑफ द इयर पुरस्कार कोणी जिंकला. तर बॅड बनी यांनी अल्बमनी त्या ठिकाणी लक्षात ठेवायचंय, अल्बम ऑफ द इयर पुरस्कार त्या ठिकाणी बॅड मनीने जिंकलेला आहे. 68वा ग्रॅमी. ओके, अल्बम ऑफ द इयर बॅड लक्षात ठेवायचंय बनी. ओके, पुढे जाऊयात. फेमिना मिस इंडिया 2026चा किताब कोणी जिंकला. तर साध्वी सेल लक्षात ठेवा, या फेमिना मिस इंडिया 2026चा किताब त्यांनी त्या ठिकाणी पटकावलेला आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे 8व्या हॉकी इंडिया पुरस्कार मेजर ध्यानचंद जीवन गौरव पुरस्कार 2025 ने कोणाला सन्मानित करण्यात आला आहे. तर जफर इक्बाल यांना. तर लक्षात ठेवा, 8व्या हॉकी इंडिया पुरस्कारामध्ये मेजर ध्यानचंद जीवन गौरव पुरस्कार दिला जातो त्याच्यामध्ये, आणि तो कोणाला प्रदान करण्यात आला होता. तर जफर इक्बाल यांना त्या ठिकाणी तो प्रदान करण्यात आलेला आहे. ते आपले पूर्व त्या ठिकाणी हॉकी कॅप्टन राहिलेले आहेत. त्यानंतर हा प्रश्न अत्यंत महत्वाचा आहे. MS स्वामीनाथन पुरस्कार 2026 ने कोणाला सन्मानित करण्यात आला आहे. तर लक्षात ठेवा, डॉक्टर CH श्रीनिवास यांना 2026चा MS स्वामीनाथन पुरस्कार जो आहे तो प्रदान करण्यात आलेला आहे. ठीक आहे, स्वामीनाथन श्रीनिवासन असं काहीतरी लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करायचा आहे. स्वामीनाथन पुरस्कार 2026 श्रीनिवास यांना त्या ठिकाणी मिळालेला आहे. पुढे बघा, 2026 या वर्षामध्ये किती लोकांना किंवा किती व्यक्तिमत्वांना पद्म पुरस्कार प्रदान करण्यात आला. तर टोटल जर आपण बघितलं तर एकूण 131 लोकांना किंवा व्यक्तिमत्वांना 2026 या वर्षामध्ये पद्म पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेला आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे 2026 सालचा एबल पुरस्कार किंवा या एबेल पुरस्कारालाच गणिताचा नोबेल म्हणून सुद्धा ओळखलं जातं. तर 2026 सालचा विचारलंय गर्ड फाल्टिंग्स तुम्हाला लक्षात ठेवायचे. ठीक आहे, गर्ड फाल्टिंग्स यांना 2026चा एबेल पुरस्कार जो आहे तो मिळालेला आहे. त्यालाच आपण गणिताचा नोबेल सुद्धा त्या ठिकाणी म्हणतो. आता गणिताचा प्रतिष्ठित पुरस्कार एबेल पारितोषिक 2025 मग कोणी जिंकलेला होता. तर जपानचे गणितज्ञ होते मसाकी काशिवारा. 2026 जर विचारलं तर गर्ड फाल्टिंग्स लक्षात ठेवा. 2025 जर विचारलं तर मसाकी काशिवारा यांना हे एबेल पुरस्कार जे आहे ते मिळालेले आहेत. एकत्रच मी त्या ठिकाणी ह्या बाबी इथे घेतलेल्या आहे, जे डबल झाले ते. ओके, पुढचा प्रश्न बघा. सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटूसाठीचा BCCIचा पॉली उमरीगर हा पुरस्कार 2026 साठीचा कोणाला प्रदान करण्यात आला आहे. तर शुभमन गिल या प्रश्नाचं उत्तर बरोबर असेल. ठीक आहे, सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू पुरुष साठीचा BCCIचा पॉली उमरीगर हा पुरस्कार शुभमन गिल याला मिळालेला आहे. मित्रांनो, जर या व्हिडिओची तुम्हाला PDF हवी असेल तर आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करा. त्याच्यावर तुम्हाला PDF मिळून जाते. आधी सुद्धा मी बऱ्याचशा PDF शेअर केल्या, थोडंसं जर स्क्रोल केलं तुम्हाला त्या ठिकाणी ते अभ्यासाला मिळून जातील. आणि त्याची टेलिग्राम चॅनलची जी लिंक आहे ती या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला मिळून जाईल. ओके, पुढे बघा. 2026च्या प्रजासत्ताक दिनानिमित्त कीर्ती चक्र कोणाला प्रदान करण्यात आला असा प्रश्न आहे.
तर एकूण 3 त्या ठिकाणी व्यक्तींना हा कीर्तीचक्र देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. त्याच्यामध्ये मेजर अर्शदीप सिंग आहेत, नायब सुभेदार ढोलेश्वर सुब्बा आहेत आणि ग्रुप कॅप्टन प्रशांत बालकृष्णन नायर आहेत. या तिघांना प्रजासत्ताक दिनानिमित्त कीर्तीचक्र देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. त्यानंतर बघा 2026च्या प्रजासत्ताक दिनाच्या संचलनात कोणत्या राज्याच्या गणेश उत्सव चित्ररथाने प्रथम क्रमांक पटकावला? तर महाराष्ट्र हे या प्रश्नाचं उत्तर बरोबर असेल. ठीक आहे, 2026च्या प्रजासत्ताक दिनाच्या संचलनामध्ये आपल्या महाराष्ट्र राज्याने प्रथम क्रमांक त्या ठिकाणी पटकावलेला होता. पुढे बघा 11व्या अजिंठा एलोरा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव 2026 मध्ये पद्मपाणी जीवनगौरव पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आला? तर इलाई राजा, लक्षात ठेवा, संगीतकार प्रसिद्ध आहेत. त्याचबरोबर या चित्रपट महोत्सवामध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेता प्रज्वल कोल्हाळ याला त्या ठिकाणी सर्वोत्कृष्ट अभिनेतेचा पुरस्कार मिळाला. त्यानंतर सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार नाज शेख याला त्या ठिकाणी मिळालेला आहे. यावर कंबाईनला मागे एकदा प्रश्न परीक्षेमध्ये विचारलेला होता. अजिंठा एलोरा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव 2026 पद्मपाणी जीवनगौरव पुरस्कार इलाई राजा याला त्या ठिकाणी मिळालेला आहे. पुढे बघा 79व्या बाफ्टा पुरस्कार 2026 मध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपट पुरस्कार कोणी जिंकला? तर वन बॅटल आफ्टर अनदर या चित्रपटाने बाफ्टा पुरस्कार 2026 मध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपट पुरस्कार त्याला मिळालेला आहे. त्यानंतर 79व्या बाफ्टा पुरस्कार 2026 मध्येच सर्वोत्कृष्ट बाल आणि कौटुंबिक चित्रपट पुरस्कार कोणत्या भारतीय चित्रपटाला मिळाला? तर या चित्रपटाचं नाव आहे बुंग, लक्षात ठेवा. आणि बुंग हा पहिलाच भारतीय चित्रपट आहे ज्याला बाफ्टा पुरस्कार 2026 मध्ये सर्वोत्कृष्ट बाल आणि कौटुंबिक चित्रपटाच्या याच्यामध्ये त्याला पुरस्कार मिळाला आहे. बुंग लक्षात ठेवायचा आहे. त्यानंतर कोणत्या भारतीय व्यक्तीला नुकताच संयुक्त राष्ट्र महासचिव पुरस्कार 2026 प्रदान करण्यात आला? तर मेजर स्वाती शांता कुमार यांना नुकताच संयुक्त राष्ट्र महासचिव पुरस्कार देऊन त्यांचा गौरव करण्यात आलेला आहे. मित्रांनो, आपल्या चॅनलवर एकदम क्वालिटी कंटेंट असतो, बाकीची व्यर्थ बडबड त्या ठिकाणी नसते, जेणेकरून तुम्हाला तुमचा वेळ वाचावा हे त्याच्या मागचा हेतू असतो. त्यासाठी नक्कीच सबस्क्राईब करायचं जर तुम्हाला हे कंटेंट आवडत असेल तर. ठीक आहे, 2025 मध्ये भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी क्रिकेटपटू वैभव सूर्यवंशी यांना कोणता पुरस्कार प्रदान केला? तर पंतप्रधान राष्ट्रीय बाल पुरस्कार त्यांना त्या ठिकाणी प्रदान करण्यात आलेला आहे. तो मुद्दा लक्षात ठेवायचे, क्रिकेटपटू वैभव सूर्यवंशी यांना. ठीक आहे, प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार. पुढचा प्रश्न सुद्धा त्याशी संदर्भातलाच आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी डिसेंबर 2025 मध्ये पंतप्रधान राष्ट्रीय बाल पुरस्कार देऊन किती प्रतिभावान युवकांना सन्मानित केलं? तर 20 प्रतिभावान युवकांना सन्मानित त्या ठिकाणी करण्यात आलं होतं पंतप्रधान राष्ट्रीय बाल पुरस्कार देऊन, आणि त्यापैकीच एक वैभव सूर्यवंशी क्रिकेटर तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. पुढचा प्रश्न आहे राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार 2025 मध्ये मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार कोणाला नामांकन मिळालेलं आहे? तर हार्दिक सिंग, लक्षात ठेवा. पुढे 1-2 महिन्यांनी या पुरस्काराचं वितरण होणार आहे, म्हणजे 2026 मध्ये याचं वितरण होणार आहे आणि त्यासाठी नामांकन मिळालेलं आहे. हॉकीचे हार्दिक सिंग यांना त्या ठिकाणी मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कारासाठी नामांकन मिळालं आहे. ओके, पुढे जाऊयात. कर्नल CK नायडू जीवनगौरव पुरस्कार 2026 कोणाला प्रदान करण्यात आला? तर 3 व्यक्तींची नावं लक्षात ठेवायची, राहुल द्रविड, रॉजर बिन्नी आणि मिताली राज. या तिघांना कर्नल CK नायडू जीवनगौरव पुरस्कार 2026 ने सन्मानित करण्यात आलेलं आहे. त्यानंतरचा पुढचा प्रश्न सुद्धा अत्यंत महत्वाचा आहे. साहित्य अकादमीचा प्रतिष्ठित बाल साहित्य पुरस्कार 2025 त्यामध्ये ज्येष्ठ बाल साहित्यिक आणि कवी डॉक्टर सुरेश सावंत यांना त्यांच्या आभाळ माया या मराठी काव्यसंग्रहासाठी हा पुरस्कार जो आहे तो प्रदान करण्यात आला. लक्षात ठेवा, साहित्य अकादमीचा प्रतिष्ठित बाल साहित्य पुरस्कार कोणाला मिळालाय? डॉक्टर सुरेश सावंत यांना. कोणत्या मराठी काव्यसंग्रहासाठी? तर आभाळ माया. तुम्हाला हे काव्यसंग्रह सुद्धा विचारलं जाऊ शकतं आणि साहित्यिक कोण आहेत? सुरेश सावंत. ओके, पुढे बघा 2026 मध्ये अशोक चक्र कोणाला प्रदान करण्यात आला? तर ग्रुप कॅप्टन शुभांशु शुक्ला यांना 2026 मध्ये अशोक चक्र जो आहे तो प्रदान करण्यात आला. आता त्यांना हे पदक का देण्यात आलं? कारण की हे पदक त्यांना देण्यामागचं कारण जर आपण बघितलं तर आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर म्हणजे ISS यशस्वी मोहीम पूर्ण करून इतिहास रचल्याबद्दल आणि अंतराळ मोहिमेदरम्यान अदम्य साहस आणि उत्कृष्ट शौर्य दाखवल्याबद्दल त्यांना म्हणजेच शुभांशु शुक्ला यांना 2026 मध्ये अशोक चक्र हा पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान जो आहे तो त्या ठिकाणी करण्यात आलेला आहे. पुढचा प्रश्न 2026 सालचा जागतिक शिक्षक पुरस्कार 2026 सालचा जागतिक शिक्षक पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आला?
तर रुबल नागी लक्षात ठेवा. आता ते आर्ट फाउंडेशनच्या माध्यमातून देशभरामध्ये जवळपास 800हून अधिक शिक्षण केंद्र त्यांनी सुरू केली आहेत आणि लिव्हिंग वॉल या संकल्पनेद्वारे मुलांना ते काय करतात, शिकवतात. तर ही लिव्हिंग वॉल शब्द लक्षात ठेवा. आणि जागतिक शिक्षक पुरस्कार आहे जो की भारतीय असणाऱ्या रुबल नागी यांना त्या ठिकाणी तो मिळालेला आहे. ओके, पुढे जाऊयात. रॅमन मॅग्सेस अवॉर्ड 2025 हा प्रतिष्ठित पुरस्कार जिंकणारी पहिली भारतीय संस्था कोणती, असे प्रश्न विचारले जातात. तर एज्युकेट गर्ल्स ही पहिली भारतीय संस्था आहे ज्या संस्थेला रॅमन मॅग्सेस अवॉर्ड 2025 त्या ठिकाणी मिळालेला आहे. पुढे बघा, 25व्या लॉरियस वर्ल्ड स्पोर्ट्स अवॉर्ड 2025 मध्ये स्पोर्ट्समन्स ऑफ द इयर हा पुरस्कार कोणी जिंकला, तर मोंडो डुप्लांटिस, तुम्हाला हे नाव लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे, मोंडो डुप्लांटिस याला स्पोर्ट्समन ऑफ द इयर पुरस्कार त्या ठिकाणी मिळालेला आहे. ओके, पुढे जाऊया. 2025 मध्ये जागतिक अन्न पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आला, तर मारियांगेला हुंग्रिया म्हणजे ब्राझीलच्या या सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ आहेत, त्यांना त्या ठिकाणी काय मिळालेलं आहे, तर जागतिक अन्न पुरस्कार मिळालेला आहे. ठीक आहे, जागतिक अन्न पुरस्कार मारियाला त्या ठिकाणी मिळाला. ओके, 2025 मध्ये नोबेल शांतता पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आला, तर इकडे सुद्धा मारिया कोरिना मचाडो यांना 2025 मध्ये नोबेल शांतता पुरस्कार त्यांना मिळालाय. तर हा एकदा व्यवस्थित लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. IMP आहे मारिया कोरिना शांतता पुरस्कार. ओके, पुढे जाऊयात. फिफा बेस्ट फुटबॉल अवॉर्ड 2025 मध्ये फिफा मेन्स प्लेयर ऑफ द इयर पुरस्कार कोणाला मिळाला, ओस्मान डेम्बले याला त्या ठिकाणी फिफा बेस्ट फुटबॉल अवॉर्ड 2025 मध्ये फिफा मेन्स प्लेयर ऑफ द इयरचा पुरस्कार ओस्मान याला त्या ठिकाणी मिळालेला आहे. पुढे बघा, फ्लेश या कादंबरीसाठी 2025चा बुकर पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आला होता, तर डेव्हिड स्लाजे यांना त्या ठिकाणी त्यांच्या फ्लेश या कादंबरीसाठी 2025चा बुकर पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. आता हा सुद्धा प्रश्न महत्वाचा आहे, कोणत्या देशाच्या लेखिका यांग शुआंग जी यांना 2026चा आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार मिळालेला आहे, तर त्या तैवानच्या आहेत यांग शुआंग जी. ओके, तर तो मुद्दा लक्षात ठेवा. आता इकडे हा बुकर पुरस्कार वेगळा आहे आणि हा इंटरनॅशनल किंवा आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार हे तुम्हाला इथे लक्षात ठेवायचं आहे. ओके, पुढे जाऊयात. 74व्या मिस युनिव्हर्स 2025चा किताब कोणी जिंकला, तर मेक्सिकोच्या फातिमा बॉश आहेत, यांना 74व्या मिस युनिव्हर्स 2025चा किताब त्यांनी जिंकलेला आहे. मिस इंटरनॅशनल 2025चा किताब मग कोणी जिंकला, तर कोलंबियाच्या कॅटालिना ड्यूक यांनी मिस इंटरनॅशनल 2025चा किताब त्या ठिकाणी जिंकला. इकडे आहे मिस युनिव्हर्स आणि इकडे आहे मिस इंटरनॅशनल. ठीक आहे, मिस युनिव्हर्स बनणारी आहे मेक्सिकोची फातिमा आणि मिस इंटरनॅशनल बनणारी आहे कोलंबियाची कॅटिलिना. ओके, पुढे जाऊयात. पेटा इंडिया पर्सन ऑफ द इयर 2025 या पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आलं, तर रवीना टंडन. ठीक आहे, पेटा इंडिया पर्सन ऑफ द इयर रवीना टंडन लक्षात ठेवा. पुढे युनेस्को प्रेस फ्रीडम अवॉर्ड 2025ने प्रेन्साला सन्मानित करण्यात आलं. ला प्रेन्साला सन्मानित करण्यात आलं. ला प्रेन्सा हे कोणत्या देशातील वृत्तपत्र आहे, तर निकाराग्वा नावाचा देश आहे, मध्य अमेरिकेतला हा देश आहे लक्षात ठेवा. आणि युनेस्को प्रेस फ्रीडम अवॉर्ड मध्ये याला सन्मानित करण्यात आलेला आहे. ओके, ला प्रेन्सा या वृत्तपत्राला. ठीक आहे, तो निकाराग्वा या देशातलं वृत्तपत्र आहे. पुढे जाऊयात. संयुक्त राष्ट्र पर्यावरण कार्यक्रमातर्फे कोणत्या भारतीयाला चॅम्पियन्स ऑफ द अर्थ अवॉर्ड 2025 देऊन सन्मानित करण्यात आलं, तर सुप्रिया साहू लक्षात ठेवा. संयुक्त राष्ट्र पर्यावरण कार्यक्रमांतर्गत चॅम्पियन्स ऑफ द अर्थ अवॉर्ड कोणाला मिळाला, सुप्रिया साहू यांना. मिस वर्ल्ड 2025 हा किताब कोणी जिंकला, तर थायलंडच्या ओपल सुचाता च्वांगश्री यांनी त्या ठिकाणी मिस वर्ल्ड 2025 हा किताब जो आहे तो जिंकलेला आहे. आता इकडे आपण बघितलं होतं मिस युनिव्हर्स मेक्सिकोची फातिमा बॉश, मिस इंटरनॅशनल कोलंबियाची कॅटेलिना आणि इकडे मिस वर्ल्ड थायलंडची ओपल सुचाता लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. फिफाचे अध्यक्ष जियानी इन्फेंटिनो यांनी ट्रम्प यांना नवीन फिफा शांतता पुरस्कार प्रदान मागे केलेला हा मुद्दा चर्चेमध्ये होता लक्षात ठेवा. आणि हा पुरस्कार फिफाचा पहिला शांतता पुरस्कार होता, म्हणजे फिफा तर्फे शांतता पुरस्कार प्रदान केला जातोय आणि पहिलाच शांतता पुरस्कार कोणाला मिळाला होता, तर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष असणारे डोनाल्ड ट्रम्प यांना तो त्या ठिकाणी देण्यात आला होता.
पुढे बघा 60व्या ज्ञानपीठ पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आलं, तर आर वैरामुथ्थू यांना 60वा ज्ञानपीठ पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. हा प्रश्न सध्या चर्चेमध्ये आहे, यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो. साहित्य अकादमी पुरस्कार 2026च्या विजेत्याची घोषणा झाली असून त्यामध्ये हिंदीसाठी कोणाला पुरस्कार मिळाला आहे, तर ममता कालिया यांना जीते जी इलाहाबाद या त्यांच्या साहित्यासाठी साहित्य अकादमी पुरस्कार 2026चा हिंदीसाठीचा पुरस्कार ममता कालिया लक्षात ठेवा. 98वा ऑस्कर पुरस्कार 2026 मध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार कोणाला मिळाला, तर वन बॅटल आफ्टर अनदर याला खूप सारे पुरस्कार या वर्षीचे मिळालेत लक्षात ठेवा. वन बॅटल आफ्टर अनदरला 98वा ऑस्कर पुरस्कारामध्ये सुद्धा सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार वन बॅटल आफ्टर अनदरला त्या ठिकाणी मिळालेला आहे. संयुक्त राष्ट्र पर्यावरण कार्यक्रमातर्फे कोणत्या भारतीयाला यंग चॅम्पियन ऑफ द अर्थ अवॉर्ड त्या ठिकाणी 2025 देऊन सन्मानित करण्यात आलं, तर लक्षात ठेवा जिनाली मोदी. ओके. प्रतिष्ठेचा शस्त्र रामानुजन पुरस्कार 2025 कोणाला प्रदान करण्यात आला, अलेक्झांडर स्मिथ. ठीक आहे. शास्त्र रामानुजन पुरस्कार कोणाला मिळाला आहे, अलेक्झांडर स्मिथ यांना. वैयक्तिक श्रेणीत संयुक्त राष्ट्र लोकसंख्या पुरस्कार 2025 कोणाला प्रदान करण्यात आला, तर वर्षा देशपांडे. ठीक आहे. संयुक्त राष्ट्र लोकसंख्या पुरस्कार 2025 वैयक्तिक श्रेणीमध्ये तो मिळाला वर्षा देशपांडे यांना, आणि संस्थात्मक श्रेणीमध्ये मिळाला तो इंटरनॅशनल युनियन फॉर द सायंटिफिक स्टडी ऑफ पॉप्युलेशन या संस्थेला त्या ठिकाणी हा पुरस्कार मिळाला आहे. जर तुम्हाला वैयक्तिक श्रेणी विचारलं तर वर्षा देशपांडे या महाराष्ट्रीयन आहेत, त्यांना संयुक्त राष्ट्र लोकसंख्या पुरस्कार 2025 देऊन त्यांचा गौरव करण्यात आलेला होता. त्यानंतर नोव्हेंबर 2025 मध्ये बुकर पुरस्कार 2025ने कोणाला सन्मानित करण्यात आलं, डेव्हिड स्लाज, जे तुम्हाला लक्षात ठेवायचे आत्ताच आपण बघितलंय. पुढे ऑक्टोबर 2025 मध्ये कोणत्या खेळाडूला 2025 सालासाठी गोल्डन बूट पुरस्काराने सन्मानित करण्यात आला आहे, तर लिओनेल मेसी. लक्षात ठेवा, मेसी आपल्या सर्वांनाच माहिती आहे. या मेसीला 2025 सालासाठीचा गोल्डन बूट पुरस्कार देऊन त्यांचा गौरव करण्यात आला. तर मेसी आणि गोल्डन बूट लक्षात ठेवायचे. पुढे बघा, भारतीय वंशाचे अमेरिकन शास्त्रज्ञ श्रीनिवास कुलकर्णी यांना 2024 सालच्या खगोलशास्त्रातील शॉ पुरस्कार देऊन त्यांचा गौरव करण्यात आला. आता शॉ पुरस्कार कोणत्या क्षेत्रासाठी आहे, तर शास्त्राशी किंवा खगोलीय ज्ञानासाठीचा तो त्या ठिकाणी पुरस्कार आहे, किंवा त्या शाखेशी संदर्भातला हा शॉ पुरस्कार आहे, जो की मिळाला आहे भारतीय वंशाचे अमेरिकन शास्त्रज्ञ श्रीनिवास कुलकर्णी यांना. पुढचा बघा प्रश्न, कोणत्या शास्त्रज्ञांना 2025 सालचा अर्थशास्त्रातील नोबेल पुरस्कार प्रदान करण्यात आला, जोएल मोकिर, पीटर हॉविट आणि फिलिप एईओन यांना त्या ठिकाणी 2025 सालचा अर्थशास्त्रातील नोबेल पुरस्कार मिळालेला आहे. ठीक आहे. तर JPF असं काय ते लक्षात ठेवू शकता. JPF यांना त्या ठिकाणी काय मिळालंय, नोबेल पुरस्कार अर्थशास्त्राचा, जोएल, पीटर, फिलिप असं लक्षात ठेवायचं आहे. पुढे बघा, रोगांशी लढण्यासाठी केलेल्या अनुकरणीय प्रयत्नासाठी कोणत्या देशाला प्रतिष्ठित गोवर आणि रुबेला चॅम्पियन जागतिक पुरस्कार मिळाला, तर आपल्या भारताला गोवर आणि रुबेला चॅम्पियन जागतिक पुरस्कार त्या ठिकाणी मिळालेला आहे. IMP करून ठेवा, महत्वाचा आहे. तर भारतीय लष्कराच्या किती जवानांना संयुक्त राष्ट्र पदकाने सन्मानित करण्यात आलं, तर 821 भारतीय लष्कराच्या जवानांना संयुक्त राष्ट्र पदकाने सन्मानित करण्यात आलं. पुढचा प्रश्न आहे, राष्ट्रीय युवा पुरस्कार 2025 चे विजेते कोण आहेत, तर आकर्ष श्रॉफ यांना राष्ट्रीय युवा पुरस्कार 2025 ने सन्मानित करण्यात आला आहे. पुढे बघा, ज्येष्ठ व्हायोलिन वादक डॉक्टर N. राजम यांना भारतीय कला क्षेत्रातील त्यांच्या अतुलनीय योगदानासाठी देशाचा दुसरा सर्वोच्च नागरी सन्मान पद्मविभूषण पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलेला आहे. तर लक्षात ठेवा, डॉक्टर N. राजम हे कला क्षेत्रातील एक मोठं नाव आहे, ज्येष्ठ व्हायोलिन वादक होते आणि त्यांना पद्मविभूषण यावेळेस मिळाला आहे. पुढे बघा, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचा जीवन गौरव पुरस्कार कोणाला मिळाला, चिटणीस यांना अखिल भारतीय मराठी परिषदेचा जीवन गौरव पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान करण्यात आलेला आहे. इस्रोला सुद्धा लक्षात ठेवा, इस्रोला चंद्रयान 3 मोहिमेसाठी सुद्धा एक अवॉर्ड जो आहे तो ॲस्ट्रॉनॉटिक अवॉर्ड जो आहे तो मिळालेला आहे. आनंद RK आणि सुपर्णा शर्मा या 2 भारतीय पत्रकारांना 2026चा प्रतिष्ठित पुलित्झर पुरस्कार जो आहे तो देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. तर हा प्रश्न IMP करा.
पुलितझर पुरस्कार जो आहे आनंद आरके आणि सुपर्णा शर्मा. ठीक आहे, तर या बाबी लक्षात ठेवायचं आहे. पुढे ज्येष्ठ शिल्पकार राम सुतार यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार 2024 प्रदान करण्यात आला होता मागे, तर तो मुद्दा लक्षात ठेवा. 2024 चा 25 मध्ये देण्यात आला होता ज्येष्ठ शिल्पकार राम सुतार यांना. पुढे बघा, फोर्स मोटर्सचे अध्यक्ष आणि ज्येष्ठ उद्योगपती अभय फिरोदिया यांना वाहन उद्योग क्षेत्रातील अमूल्य योगदानासाठी 2026 चा प्रतिष्ठित पुण्यभूषण हा पुरस्कार मिळालेला आहे. तुम्हाला एखाद्या वेळेस विचारलं जाऊ शकतं की पुण्यभूषण पुरस्कार कोणाला मिळाला, तर प्रसिद्ध उद्योजक फोर्ड मोटर्सचे अध्यक्ष अभय फिरोदिया यांना पुण्यभूषण पुरस्कार 2026 देऊन त्यांचा सन्मान करण्यात आलेला आहे. चेन्नई येथील द म्युझिक अकॅडमीने प्रतिष्ठित संगीत कलानिधी पुरस्कार 2026 साठी सुप्रसिद्ध वीणा वादक जयंत कुमारेश यांची त्या ठिकाणी निवड करण्यात आलेली आहे. म्हणजे लक्षात ठेवा, चेन्नई येथील द म्युझिक अकॅडमीने प्रतिष्ठित संगीत कलानिधी पुरस्कारासाठी कोणाची निवड केली आहे, तर जयंत कुमारेश यांची निवड केली आहे. मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि तर नक्कीच एखादी कमेंट सुद्धा तुम्ही त्या ठिकाणी करा, जेणेकरून आणखी प्रोत्साहन त्यामुळे मिळत जातं. केंद्र सरकारच्या सुशासन आणि डिजिटल इनोव्हेशन क्षेत्रातील प्रतिष्ठेचा समजला जाणारा 107वा स्कॉच अवॉर्ड कोणाला त्या ठिकाणी जाहीर झाला, तर पुणे पोलिसांच्या PTP ॲपला हा त्या ठिकाणी अवॉर्ड जो आहे तो जाहीर झालेला आहे. ठीक आहे, स्कॉच अवॉर्ड पुणे पोलिसांच्या PTP ॲपला जाहीर झाला. एस्मंड बी मार्टिन रॉयल जिओग्राफिकल सोसायटी पुरस्कार जिंकणारे पहिले भारतीय कोण, तर डॉक्टर कृती के कारंथ ह्या पहिल्या भारतीय बनल्या ज्यांना एस्मंड बी मार्टिन रॉयल जिओग्राफिकल सोसायटी पुरस्कार त्या ठिकाणी मिळालेला आहे, पहिले भारतीय. लक्षात ठेवा. पुढे बघा, हैदराबादमध्ये पार पडलेल्या विंग्स इंडिया 2026 पुरस्कार सोहळ्यात दिल्ली आंतरराष्ट्रीय विमानतळ लिमिटेडद्वारे संचलित इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळाला वर्षातील सर्वोत्तम विमानतळ हा प्रतिष्ठित पुरस्कार जो आहे तो प्रदान करण्यात आला. जर तुम्हाला विचारलं गेलं की 2026 मधलं सर्वोत्तम विमानतळ कोणतं ठरलं, तर इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ दिल्लीचं लक्षात ठेवा, हे 2026चं सर्वोत्तम विमानतळ ठरलं आहे. पुढचा प्रश्न आहे, सार्वजनिक आरोग्य तज्ज्ञ डॉक्टर चंद्रकांत लहारिया हे प्रतिष्ठित विली रिसर्च हिरोज पुरस्कार 2025 जिंकणारे पहिले भारतीय ठरले आहेत. तुम्हाला प्रश्न जर आला की विली रिसर्च हिरोज पुरस्कार जिंकणारे पहिले भारतीय कोण होते, तर डॉक्टर चंद्रकांत लहरिया लक्षात ठेवायचे. पुढे बघा, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी खगोलशास्त्रज्ञ जयंत नारळीकर यांना मरणोत्तर विज्ञान रत्न पुरस्काराने सन्मानित केलेला आहे. ठीक आहे, तर जयंत नारळीकर यांना मरणोत्तर विज्ञान रत्न हा पुरस्कार भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी दिला आहे. थोडंसं 83वा जो काही गोल्डन ग्लोब अवॉर्ड होता त्याच्याबद्दल आपण त्या ठिकाणी जाणून घेऊयात. सर्वोत्तम जो काही चित्रपट आहे तो हॅमनेट हा ठरलेला आहे. सर्वोत्तम चित्रपट कॉमेडीमध्ये वन बॅटल आफ्टर अनदर तो त्या ठिकाणी ठरलेला आहे. सर्वोत्तम सहाय्यक अभिनेत्री टेयाना टेलर ठरली आहे. सर्वोत्तम दिग्दर्शक पॉल थॉमस अँडरसन ठरले आहेत. सर्वोत्तम ॲनिमेटेड चित्रपट गोल्डन ग्लोब अवॉर्डमध्ये के पॉप डेमन हंटर्स त्या ठिकाणी ठरलेला आहे, तर या बाबी लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे, हे पुरस्कार लॉस एंजेलिस येथील बेव्हरिल हिल्टन येथे त्या ठिकाणी पार पडले होते, तो मुद्दा लक्षात ठेवा. मित्रांनो, लेक्चर कसं वाटलं ते नक्कीच कमेंट बॉक्समध्ये करा. आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. अशा स्वरूपाचे क्वालिटी कंटेंट तुमच्यापर्यंत येतील. तुमचा कसलाही वेळ इथे व्यर्थ बडबड करण्यासाठी घालवला जाणार नाही. फक्त आणि फक्त अभ्यासासंबंधित चर्चा या ठिकाणी होतील, त्याच्या व्यतिरिक्त काही नाही. त्यासाठी नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. तुमचा सपोर्ट त्या ठिकाणी हवा आहे. आणि तुम्हाला जर याची PDF हवी असेल तर ती PDF आपल्या टेलिग्राम चॅनलवर मिळून जाईल. मागचे 1-2 PDF आपल्या टाकायचे राहिलेत, ते त्याच्यावर सुद्धा माझं काम सुरू आहे. जसं वेळ मिळतं तसं मी तुम्हाला ते उद्या परवा त्या ठिकाणी ती PDF जी आहे ती देऊन देईन. ठीक आहे, तर नक्कीच वसुंधरा अकॅडमीला तुम्हाला सबस्क्राईब करायचं आहे. तुमचे जर कोणते ग्रुप्स असतील तर मित्रमैत्रिणी असतील तिकडे सुद्धा तुम्ही ते शेअर करू शकता. थांबूयात, भेटूयात नेक्स्ट लेक्चरमध्ये. थँक्यू सो मच.